नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, पावसाळा सुरू झालेला आहे आणि या पावसामध्ये रानभाज्या पालेभाज्या यांची रेलचेल असते. माझ्या आजोळी परसावामध्ये माठ, चवळी, अळू असं भरपूर असायचं. आजी सकाळी एक फटका फेरफटका मारायची आणि तिला त्या दिवशी जी वाटेल ती भाजी खुडून घेऊन यायची आणि त्याची भाजी करायची. अशीच एक भाजी आमची आजी करायची, ती विस्मृतीमध्ये आमच्या गेलेली होती, म्हणजे आमच्या विस्मृतीत गेलेली होती. तुम्हाला माहिती असेल कदाचित. तर माझी मोठी बहीण कुंदा, म्हणजे कुंदामाई, म्हणजे आता स्मिता दापके, तर ती दादरला सकाळी उठून, तिचा केळीच्या पानांचा व्यवसाय आहे, तर ती दादरला केळीची पानं आणायला जाते पहाटे उठून. तर आज तिला ही भाजी दिसली, तिनं ती घेतली आणि आणून मला म्हणाली, घे आता आजीसारखी करून मला दे. म्हटलं ठीक आहे, करूया. तर मंडळी, ही आहे ती भाजी. हे आहे मायाळू. या मायाळूचे दोन प्रकार आपण आज करणार आहोत, म्हणजे मी करणार आहे. आता हे मायाळू म्हणजे मलबार स्पिनॅच इंग्लिशमध्ये. ही पालकवर्गीय अशी ही भाजी आहे. क्षार आणि जीवनसत्वांनी, जीवनसत्व सी यांनी ही भरपूर अशी आहे. म्हणजे कदाचित मी चुकीचं सांगत असेल तर मला माफ करा, कारण या भानगडीत मी जास्त पडत नाही. मला फक्त खायचं माहिती आहे करून, त्याचे न्यूट्रिशियस व्हॅल्यू वगैरे वगैरे यांचा मी विचार करत नाही. तर ही भाजी आपण हे अशी घेतली, हे बघा कशी छान हिरवीगार आहे. तर ही आता आपल्याला निवडायला पाहिजे. आता हे असं वरून, आता हा दांडी जी आहे वरची, ही कोवळी आहे, ही बघा, ही अशी आपण तोडून घेतली. आता ही सगळी पानं काढून घ्यायची याची. ही बघा, या पद्धतीनं ही पानं मी काढून घेतोय. आता हा जो शिल्लक राहिलेला दांडा आहे, हा बघायचं कितपत मोडतोय. हा बघा, हा सहजगत्या मोडला. आता ह्याची सालं काढायची. हे बघा, ही अशी सालं काढायची आणि नंतर हे बारीक चिरून आपल्याला या भाजीत घ्यायचं आहे. ही अशी सालं काढायची. या पद्धतीनं मी ही भाजी आता चिरून घेतो. त्याच्या आधी आता हे काय आहे, तर पावसाचं पाणी या भाजीच्या मुळाशी पडत असल्यामुळे माती उडते सगळी आणि ती माती या पानांवरती येते. तर ती काढण्यासाठी आपल्याला कमीत कमी 3 ते 4 वेळा ही पानं धुवायला पाहिजेत. आणि ही आधी धुवायची आणि नंतर मग चिरायची. मग चिरल्यानंतर मग काय करतो ते मी तुम्हाला दाखवतो. चला, तर आता मी पानं धुतोय. तर मायाळूची भाजी करण्याकरता हे बघा, हे मी मायाळू हे मगाशी मी ज्या पाला निवडून घेतला होता, आता हे व्यवस्थित असं हे बारीक चिरून घेतलंय. जे दांडे जे होते ते पण बघा, हे असे बारीक चिरले, हे बघा, हे असे बारीक चिरलेले आहेत. आता ही भाजी करण्याकरता आपल्याला हे मायाळू घेतलंय. ही मिरची घेतलेली आहे, एक आता 1.5 मिरची आहे, ही स्लिट करून घेतली आहे, म्हणजे मध्ये चीर पाडून. ही मुठभर चण्याची डाळ आहे, म्हणजे हरभऱ्याची डाळ. ही 3 तास भिजवून ही घेतलेली आहे. नंतर आपल्याला हे चवीपुरतं मीठ, तेल तापत ठेवलेलं आहे आणि हा मी इथे कांदा घेतलेला आहे. आता मंडळी, माझी आजी ज्या वेळेला ही भाजी करायची त्यावेळेला कांदा वापरायची नाही. याचं कारण असं आहे की ही भाजी नॉर्मली चातुर्मासामध्ये आमच्याकडे व्हायची, उपास सोडताना वगैरे वगैरे. आणि आमच्याकडे त्यावेळेला आजी आजोबा कांदा लसूण खात नसत चातुर्मासामध्ये, तर त्यामुळे ही हे असायची. मध्यंतरी मला एका बाईनी असा प्रश्न विचारला होता. एका बाईने मला असा प्रश्न विचारला होता की अहो, तुम्ही भटजी आहात आणि कांदा लसूण खाता? तर हो, मी खातो. याचं कारण असं आहे की ज्या वयामध्ये हे सगळे यमनियम पाळायचे असतात, व्रत, वैकल्य, उपास, तापास, ध्यान, धारणा, योग वगैरे जे काही सगळं करायचं असताना, ते माणसाने तरुण असताना केलं पाहिजे. होतं काय, आपण तरुण असताना बेलगामपणाने आयुष्य जगायला धुंदीत धावत सुटतो आणि म्हातारपण आल्यानंतर सगळी गात्र शिथिल झाली की मग आपण यम, नियम, प्राणायाम, योग आणि हे कांदा लसूण वगैरे न खाणं आणि मनावरती ताबा ठेवणं यासारख्या गोष्टी करायला लागतो.
आणि त्या भानगडीत होतं काय, हे आधीच आपली गात्र शिथिल झालेली असतात, ती ह्या उपास तापास व्रतवैकल्याने आणखीन क्षीण होतात आणि 1-2 वर्ष आयुष्य कमी होतं. तुम्हाला म्हणून सांगतो, तुम्हाला तीर्थयात्रा वगैरे जे काही तुम्हाला करायचं असेल ते सगळं तारुण्यात करून घ्या. 60 वर्षांच्या आतमध्ये, मी तर 50शीच म्हणेन, 50शीच्या आतमध्ये तुम्ही सगळं करून घ्या. मी आणि माझ्या सौभाग्यवतींनी माझ्या वयाच्या 30शीत, म्हणजे माझा मुलगा 1.5 वर्षांचा होता, तर तेव्हाच आमच्या आईला यात्रा घडवायच्या निमित्ताने चारीधाम, काशी, प्रयाग वगैरे सगळ्या जेवढे काही तीर्थक्षेत्र होती रामेश्वरम पर्यंत, ती सगळी करून घेतली. त्यानंतर मग जसं जमलं तसं, आता काशी माझी जवळपास 25 वेळा झाली, अयोध्या झाली 7-8 वेळा, प्रयागराज तर काय, त्या काशीला गेलं की प्रयागराज होतच होतं, हरिद्वार तर माझं आवडतं शहर. तर त्यामुळे जे काही तुम्हाला करायचं असेल ना, ते तारुण्यात करा. म्हातारपण हे कुणाचं नाही, म्हातारपण हे फक्त आपलं आणि आपलं असतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. असो, हे मी आणि माझे विचार आहेत. तुम्ही माझ्या चॅनलमध्ये जर तुम्ही आहात तर तुम्हाला ते पटले तर घ्या, नाही तर सोडून द्या. तेव्हा आपण हे तेल इथे तापत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता ह्या 2 मिरच्या मी घालतोय. तेल तापलंय, मिरच्या आणि त्याच्या बरोबरीने आता हा मी कांदा घालतोय. आता हा जो कांदा आहे, हा कांदा आपल्याला ट्रान्सलुसंट करायचा आहे, म्हणजे पारदर्शक होईल असा हा आपल्याला परतून घ्यायचा आहे. उगाच लाल बिल असा वगैरे करायचा नाहीये. आणि आता त्याच्या बरोबरीनं मी ही जी आपण डाळ घेतलेली आहे भिजवलेली, ही पण याच्यात घालतोय. याचं कारण असं आहे की ही भाजी ही पटकन शिजेल आणि ही डाळ शिजायला लागेल वेळ, त्यामुळे आपण या डाळीला शिजायला वेळ देऊया, म्हणून मी या कांद्याबरोबरच ही डाळ आतमध्ये घालतोय. आणि आता याच्यावरती झाकण ठेवून एक दणकून वाफ काढतोय. तर मंडळी बघा, ही डाळ आता शिजलेली आहे. हा कांदा देखील आपला मस्त ट्रान्सलुसंट झालाय. हा खाली थोडा लागलाय पण ठीक आहे. आता याच्यावरती आपल्याला ही जी आपण भाजी चिरून घेतली आहे ही घालणार आहोत. आता या भाजीमध्ये पाणी भरपूर असतंय, त्यामुळे पाणी घालायची गरज नाही. पालकवर्गीय भाजी असल्या कारणामुळे क्षाराचं प्रमाणही याच्यात जास्त असतं, त्यामुळे मीठ देखील अत्यंत सांभाळून घालायचं आहे. आणि आता या भाजीवरती मी हे एवढं मीठ घालतोय बस. आणि आता हे मीठ असं या भाजीला लागेल असं परतून घेतो आणि याच्यावरती हे झाकण ठेवतोय आणि 5 मिनिटं ही भाजी शिजून देतोय मंद आचेवरती. तेव्हा आता ही भाजी शिजल्याचा वास यायला लागलेला आहे. आता लोक म्हणतात तुम्ही वास म्हणता, तर वास म्हणजे हा वास असतो, तो चांगला असतो किंवा वाईट असतो, त्याला वासच म्हणायचं. तुम्हाला हे बघा, ही भाजी आता शिजून आपली तयार आहे. आणि आता ह्याच्यावरती लास्ट सगळी शेवटी हे खोबरं घालतोय मी.
हे बघा. आणि आता ही आपली खायला तयार आहे मायाळूची भाजी माझ्या आजीची. तर मंडळी, माझी आई ह्या मायाळूच्या पानांची भजी करायची, आजी देखील करायची. तिला उपास सोडायचा असला की त्याच्याबरोबर काहीतरी तळण लागायचं आईला सुद्धा माझ्या, तर त्यामुळे ती पानांची भजी करायची. मी आता ती पानांची भजी करतोय. त्याच्यासाठी ही मी एक पानं घेतलेली आहेत. ही पानं मी ही व्यवस्थित अशी या कॉटन टॉवेलवरती, इंग्लिशमध्ये म्हणजे मराठीतला सुती पंचा, त्याच्यावरती ही मी निथळून घेतलेली आहेत आणि ही अशी दाबून व्यवस्थित पुसून घेतलेली आहेत. आता ही का पुसायची, तर याला बेसन चिकटलं पाहिजे म्हणून. ही जर अशी ओलेती ठेवली तर बेसन याला डकणार नाही, चिकटणार नाही आणि आपलं करायला जाल तुम्ही भजी आणि होईल मायाळूच्या पानांची कुरकुरी. आणि तुम्ही म्हणाल काका सांगितलं नाहीत, तर ही पानं हे एका 2 भाज्यांना 5 चमचे असं, ही 10 भजी आहेत म्हणून 5 चमचे पीठ घेतलंय. आता या पिठामध्ये हे मी चवीपुरतं, हे बघा, हे मीठ घालतोय. त्यानंतर अगदी थोडंसं चव येण्यापुरतं तिखट, आता हा मी ओवा घेतलेला आहे. आता कुठलाही आपल्याला भज्यांसारखा पदार्थ असेल तर त्याच्यामध्ये ओवा घालायचा, तो असा चुरडायचा चांगला. आणि हा ओवा घातलेला आहे त्यामुळे हे बाधत नाही. आता पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये पिंच म्हणजे चिमूटभर हा बघा, हे चिमूटभर एवढा मी हा खायचा सोडा घातलेला आहे. आणि आता हे भज्यांचं पीठ मी भिजवून घेतोय. तर मंडळी, हे मी आता, हे बघा, हे व्यवस्थित असं करून हे असं फ्लोई कन्सिस्टन्सी आहे ही बघा, म्हणजे वाहती अशी. हे सगळे आतले गुठळ्या मोडलेल्या आहेत आणि 5 मिनिटं याला मी रेस्ट करायला ठेवलं होतं. आता आपलं तेल हे तापलेलं आहे, मॉडरेट तेल तापलेलं आहे. आता हे असं पान घ्यायचंय, याच्यामध्ये असं बुडवायचं. हे बघा, या पद्धतीने हे पान बुडवायचंय आणि या पद्धतीनं हे असं सोडायचं. आता या पद्धतीनं ही सगळी भजी ही अशी आपण तळून घ्यायची. गॅस करायचा आहे मंद. कधी पण लक्षात ठेवा, तळण करताना आपण पदार्थ हात सोडतो त्यावेळेला हाय असला पाहिजे तेल तापलेलं, आणि नंतर ते मंद करायचं आणि शांतपणाने शिजू द्यायचं, म्हणजे आतमधला पदार्थ पण शिजतो पूर्ण. तर मंडळी, ही होती मायाळूची भाजी आणि भजी.
आता मगाशी तुम्हाला मी म्हटलं की 50च्या आत तीर्थयात्रा वगैरे सगळ्या करून घ्या, तर त्याला एक अपवाद म्हणजे आमची आजी वयाच्या 74व्या वर्षी एका यात्रा कंपनी बरोबर आजपासून 45 वर्षांपूर्वी तिने काशी प्रयाग गया त्रिस्थळी यात्रा केली. त्यावेळेला काशी किती बकाल होती, गल्ल्या अरुंद होत्या, जरासा कुठे पाऊस पडला की त्या वाराणसीमध्ये पाणी भरायचं. आणि त्या श्रावण महिना आमच्या आजीने छाती एवढ्या पाण्यातून जाऊन काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं होतं. अर्थात तेवढी वेळ आम्ही आमच्या आईवर होऊन दिली नाही, आम्ही तिच्या साठीमध्येच तिच्या सगळ्या यात्रा पूर्ण केल्या. मी आणि माझी सौभाग्यवती नीता आम्ही दोघंही तिच्या बरोबर होतो आणि तिच्या बरोबरीनेच आम्ही आमच्या यात्रा पहिल्यांदा सगळ्या पूर्ण केल्या. चारी धाम, काशी ते रामेश्वर, रामेश्वराहून परत काशी, आणि त्यानंतर पुढे आमच्या किती यात्रा झाल्या, हरिद्वार, अमुक तमुक, ते सगळं सोडून द्या, ते अगदी हल्लीच्या युरोपच्या प्रवासापर्यंत. असो, सांगायचा मुद्दा हा की ही मायाळूची भाजी आता बाजारात यायला लागली आहे. तुम्ही करा आणि कशी झाले ते मला कळवा. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि नेहमीच सांगणं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.